ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यात कोणतीही बाधा येऊ नये असे काम राज्य मागासवर्ग आयोगाने करावे। या अगोदरच्या आयोगावर वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे लोक होते, त्यावर आम्ही कधी प्रश्न उपस्थित केले का? मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की छगन भुजबळ यांचे ऐकून आमच्या समाजावर अन्याय करू नका, असे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले। पाहूयात। राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली, घोषणा केली, त्याचबरोबर सदस्यांची पण केलेली आहे। काय तुमची नाही, राज्य मागासवर्ग आयोगानं जे आता नोंदी मिळाल्या मराठा समाजाच्या, या नोंदीवर सुद्धा ताबडतोब आदेश देणं आणि त्याच्या या जे नोंदी मिळाल्या त्याला कोणतीही बाधा राहू नये यावरही काम करावं। आणि सरकारलाही आज आपल्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की ज्या नोंदी सापडल्या 35 ते 39 लाखाच्या आसपास, त्या प्रत्येक माणसाला माहीत होणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आजचा महत्त्वाचा संदेश आपल्या माध्यमातून आहे की कोणाची नोंद निघाली हे त्याला माहीत पाहिजे आणि त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था सरकारकडून तातडीनं झाली पाहिजे। की नोंद एखाद्याच्या नावाची मिळाली पण त्याला माहीतच नाही, त्याने काय करायचं? तर आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्या ज्या गावात नोंद मिळाली, ज्या जिल्ह्यात मिळाली, त्या माणसांपर्यंत सरकारच्याच मार्फत मेसेज जाणं अत्यंत गरजेचं आहे की तुमची नोंद सापडली आणि आपण ती प्रमाणपत्र त्याला दिलं पाहिजे आणि तो डाटासुद्धा शिव पाहिजे सरकारकडे। या दोन्ही गोष्टी पाहिजेत आणि त्याचबरोबर राज्य मागासवर्गाचे पडताळणीचे आदेश लगेच पाहिजेत। आता जर अध्यक्ष नियुक्त केले तर तातडीनं ते आदेश देऊन, कारण त्या पत्राला कुठलीही बाधा असता कामा नये। समितीकडून काय अपेक्षा आहे? कारण समितीच्या पूर्वीच्या अध्यक्षाचा राजीनामा, सदस्यांचा राजीनामा यावर बराच गदारोळ उडालेला होता की ती समिती असं म्हणत होती की ते म्हणून केले होते। आता नवीन समिती मधले सदस्य आलेत, अध्यक्ष आलेत, त्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा? नाही, आपलं राज्यातलं माहिती नाही आहे त्याबद्दल का त्यांनी राजीनामे दिलेत, कशामुळे दिलेत, काय दिलेत। पण आमचा रूल इकडं आहे की आपण ज्या नोंदी मिळाल्या त्याला बाधा येता कामा नये, त्याच्यावर लक्ष मागासवर्ग आयोगाने द्यावं। ते काय झालं त्याबद्दलचं मला नाही माहीत, त्यामुळे मी अधिकृत त्याच्यावर नाही बोलणार। बरं, त्या नियुक्तीवरून जे हा मागास आयोग नाही तर मराठा आयोग आहे असं दिसतं आहे। कारण जे उपोषण तुम्ही सोडत होते लास्ट टाइम, त्या शुक्रे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती, त्याचबरोबर काही सदस्य जे होते जे नियुक्त केले ते सुद्धा यापूर्वी तुमच्याशी संबंधित होते आणि हे सगळं मराठा आयोग आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। माहिती आहे, त्या बरळवाडी त्याचं काय मनावर घ्यायचं काम नाही, त्याला काय ते का बोंबलतच राहतं ती काय असलं ती दोन मागं मग काय त्या आयोगावर ओबीसी होते, मराठा होते, सगळ्याच होते ना। आम्ही कधी म्हणलेत का महाराष्ट्रातल्या लोक की ती ओबीसीचाच आयोग आहे किंवा ओबीसीचा अध्यक्ष असला म्हणजेच ओबीसीचा आयोग असं असतं का कुठं? असं काय नाही, त्यात काय जातपाता नाही। राज्य मागासवर्ग हा गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी बसवलेला आहे, कायद्यानं संविधानानं बसवलेलं आहे। ती न्यायाची प्रक्रिया भूमिका पार पाडत असते, त्याला जात नसते। मग तो अध्यक्ष एखादा ओबीसीचा असला म्हणजे मग तुम्हाला गोड लागत आणि एखादा हुशार अधिकारी किंवा ते जात कोणची असो, आता त्यांची मला माहीत नाही ते कोण आहे, त्या आपल्याकडे तुम्ही आले म्हणला होता उपोषण टायमाला, कारण मला जे मी ते अधिकृत दिलखुलास बोलत असतो। परंतु याच्यात जाती का न काय यांची जे खालच्या दर्जाचे विचार आहेत म्हणावं की कशात बी जातच बघते, कशात जातच बघते असं। ही रोग चांगला नाही त्यांना, हे रोग चांगला नाही। कारण काय हे असले जे रोग झाले नाही यांना की महत्त्वाच्या ठिकाणी जात बघायची। हे काही वेळेस आता जेची जात बघू नये, आता महापुरुषाची बघितली त्यांनी, महापुरुषाची जाती काढल्या, आता जेच्या बघू नये यांनी काही दिवसांनी, म्हणजे न्यायपालिकेवर न्याय मंदिरावर सुद्धा यांनी संशय घेऊ नये जातीवर। हे इतकं म्हणजे अरे याला काय माणूस हे खरंच देशाला राज्याला कलंक आहे माणूस। अहो याच्यामुळं केवढं वातावरण दूषित झालं आहे। अहो आम्ही ओबीसी बांधव, ग्रामीण भागातला सामान्य मराठा बांधव, सामान्य धनगर बांधव, सामान्य वंजारी बांधव, दलित बांधव, मातंग बांधव, आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदांना राहतो एकमेकात। अहो एखादं साधं लग्न जर असलं ना तर एकमेकाच्या लग्नात वाढायला जाते, ते लग्न कधीच गावाचं म्हणत अमुक आडनावाचं आहे म्हणत नाही, आमच्या गावचं लग्न आहे, इतकं प्रेम आहे एकमेकात। याच्यामुळं ना एवढं दूषित वातावरण व्हायला लागलं आहे की भयानक। याच्यामुळं लोकांनी एकामेकाच्या लग्नात वाढायला जाऊ नये अशी इच्छा आहे याची।
याची अशी इच्छा आहे का एकामेकाला अडचणीच्या काळात मदतीला जाऊ नये. मग बाबा हे असं दूषित वातावरण करायला लागले विनाकारण. चांगले संबंध असताना खराब करायला लागले. धनगर बांधव मराठा बांधव एकमेकाच्या अडीअडचणीत उभा राहतात, एकमेकाच्या मदतीत उभा राहतात, गाव लेवलवर एकमेकावरती मदतीला ताबडतोब धावून येत आहेत आणि उगाच नाराजी पसरायचं काम करतोय. आता बघा ना, त्यांनी किती उलटं सुलटं या राज्यात करून ठेवलं आहे की धनगर बांधव आणि वंजारी बांधव हे आरक्षणाला मराठ्याचा धक्काच लागत. किती विष पिरून ठेवलं आहे. सर्वसामान्य धनगर बांधवांच्या आणि सर्वसामान्य वंजारी बांधवांच्या डोक्यात उलटं बीज पेरलं यांनी. यांच्या राजकीय स्वार्थासाठी उलटे विचार पेरले. त्यांना धक्काच लागत नाही महाराष्ट्रभर, तरी त्यांनी उलटं पेरलं. म्हणजे इतका विषारी आग ओकणारा माणूस आहे की आता त्याला आयोगासुद्धा जाती दिसायला लागल्या. इथं सर्वसामान्य धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्याचा धक्का लागत नाही, वंजारी बांधवाचा धक्का लागत नाही, तरी यांनी उलटं सुलटं सांगून त्या समाजाविषयी विनाकारण नाराजी मराठ्यात पसरायला लागली ना. मराठा ध्यास बातमीचा शोध सत्याचा. पाहत रहा निर्भीड न्यूज.